नमस्कार. मी दीपक आणि तुम्ही पाहत आहात दीपक पटवे हे यूट्यूब चॅनल. मंडळी, आज एका वेगळ्या विषयावर बोलावं असं मी ठरवलं आहे. म्हणजे झालं काय की 31 जुलैला म्हणजे शुक्रवारी अमेरिकेतल्या न्यूयॉर्क टाइम्स या दैनिकामध्ये एक लेख प्रसिद्ध झालेला आहे. द वर्ल्ड्स लार्जेस्ट डेमोक्रेसी गेट्स अ सेकंड चान्स. जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाहीला दुसरी संधी मिळाली आहे असं त्या लेखाचं शीर्षक आहे. ओपिनियन या सदराखाली तो प्रसिद्ध झालेला आहे. आणि जंतर मंतर या मैदानावर जे काही आंदोलन झालं त्या आंदोलनाच्या अनुषंगाने आणि मोदी सरकारचं त्यातलं ते वागणं आणि बाकीच्या गोष्टी याच्यावर या लेखामध्ये भाष्य करण्यात आलेलं आहे. आता ओपिनियन या सदराखाली असल्यामुळे बऱ्याचशा लोकांना असं वाटतंय की NYT म्हणजे न्यूयॉर्क टाइम्सचा तो अग्रलेख आहे आणि त्या अग्रलेखामध्ये अशी मतं व्यक्त झाल्यामुळे अमेरिकेत किंवा जगभरामध्ये आता भारताची काय प्रतिमा तयार होईल अशी चिंता बहुतांश ठिकाणी व्यक्त होताना दिसते. विशेषतः सोशल मीडियामध्ये मी बघतोय तर खूप लोकांना ती चिंता वाटते आणि न्यूयॉर्क टाइम्सने असा अग्रलेख लिहिला आणि त्यामुळे आता भारताचं कसं होणार, भारताविषयी अमेरिकेत काय प्रतिमा तयार होईल, जगात काय प्रतिमा तयार होईल अशी चिंता तिथे व्यक्त केली जाताना मला दिसते. म्हणून मी त्या अनुषंगाने तो लेख वाचण्याचा प्रयत्न केला तर माझं असं लक्षात आलं की तो न्यूयॉर्क टाइम्सने लिहिलेला काही अग्रलेख नाही आहे, तो लेख आहे. आणि तो लेख लिहिला आहे कपिल कोमेरेड्डी या नावाच्या लेखकाने. ते एक पत्रकार आहेत, फ्रीलान्स पत्रकार आहेत आणि जगभरातले जे काही आंतरराष्ट्रीय स्तरावर वाचले जाणारे पाहिले जाणारे मीडिया आहेत त्या सगळ्यांमध्ये त्यांचा संचार असतो. भारतात राहतात ते, दिल्लीमध्ये राहतात आणि दिल्लीत राहून जंतर मंतर वर होणाऱ्या आंदोलनाला हजेरी लावून नंतर त्यांनी हा लेख लिहिलेला आहे. त्यामुळे हा अग्रलेख आहे आणि त्याच्यामुळे भारताची प्रतिमा काय होईल वगैरे फार चिंता करण्याची गरज नाही असं मला वाटतं. आणि जगभरातला वाचक हा सजग वाचक आहे, सज्ञान आहे आणि एखाद्या भारतीय माणसाने त्याची मतं व्यक्त केलेली आहे, त्यामुळे त्याला कशा पद्धतीने बघायचं हे तो जगभरातला वाचक समजू शकतो असं मला वाटतं. त्यामुळे तितक्याच गांभीर्याने त्याला घ्यावं आणि तेवढीच त्याची चर्चा करावी असं माझं मत आहे. अर्थात हा लेखक काही खूप नवखा किंवा लोकांना माहिती नसलेला असा नाहीये. मी जसं आधी सांगितलं तसं जगातल्या बहुतांश सगळ्या मीडियांमध्ये त्याचा संचार असल्यामुळे आणि हा एकांगी लेखक नाहीये अशी त्याची प्रतिमा असल्यामुळे त्याला बऱ्यापैकी सिरियसली घेतलं पण जातं. हाही एक त्याच्यातला भाग आपल्याला दुर्लक्ष करता येणार नाहीये. त्यामुळे मी दखल घेण्याचं कारणही त्याचं खरं म्हणजे तेच आहे. आणि म्हणून या लेखामध्ये काय म्हटलेलं आहे याची चर्चा थोडीशी तुमच्याशी करावी आणि त्याला कितपत गांभीर्याने घ्यावं हे माझं पण मत मी सांगेल आणि तुम्ही तुमचं मत पण तयार करावं असं मला वाटतं. म्हणून हा विषय आपण घेतोय. या लेखाचा सार काय आहे तर कधी नव्हे ते मोदींना या झुरळ म्हटल्या जाणाऱ्या तरुणांनी जेन झीने वाकवलेलं आहे, त्यांचा पराभव केलेला आहे असा एक सूर या लेखामध्ये कपिल नावाच्या या लेखकाने व्यक्त केलेला आहे. आणि या मोदींच्या या भूमिकेमुळे त्यांना त्यांच्या मंत्र्याचा राजीनामा घ्यावा लागल्यामुळे जगामध्ये एका मोठ्या लोकशाहीचा कणखर नेता अशी जी मोदींची प्रतिमा होती ती प्रतिमा आता भंग पावलेली आहे असा एक सार या लेखकाने या लेखामध्ये व्यक्त केलेला आहे. या लेखकाचं असंही म्हणणं आहे की या आंदोलनामुळे जगातल्या सर्वात मोठ्या तरुणांच्या देशाचं नेतृत्व करण्यासाठी आपण आता तितकेसे तरुण राहिलेलो नाही आहोत असं मोदींना वाटायला लागलेलं आहे आणि त्यामुळे आता मोदी सत्ता सोडून जाऊ शकतात. त्यांचं वय 75 वर्ष झालेलं आहे आणि आपण आता म्हातारे झालेलो आहोत, आपल्याला जेन झीचं म्हणणं समजत नाही किंवा त्यांना आपण खुश करू शकत नाही आणि त्यामुळे याच्यापुढे सत्तेत राहणं आपल्याला कठीण आहे असं विचार करून मोदी आता सत्ता सोडून जातील असा एक वेगळाच आशावाद या लेखकाने या लेखामध्ये व्यक्त केलेला आहे. जे लोक मोदींना ओळखतात ते लोक असं सांगतायत की हे म्हणजे दिवा स्वप्न आहे आणि मोदी काही इतक्या सहजासहजी सत्ता सोडून जातील असं त्यांना वाटत नाहीये. मलाही जर तुम्ही विचारलं तर माझंही हेच मत आहे की मोदी काही असं सहजासहजी सत्ता सोडून वगैरे जातील
असं काही होईल असं मला वाटत नाहीये. या लेखकाने आणखीन एक मुद्दा मांडलेला आहे, त्याने भीती व्यक्त केलेली आहे. त्याचं असं म्हणणं आहे की ह्या आंदोलनामुळे मोदी आता जखमी झालेले आहेत, म्हणजे मानसिकदृष्ट्या त्यांच्या हृदयाला ठेच पोचलेली, त्यांना जखम झालेली आहे. का तर त्यांच्या मंत्र्याचा राजीनामा घ्यावा लागला, त्यांना झुकावं लागलं, म्हणून ते जखमी झालेले आहेत. आणि ते जखमी झाल्यामुळे, पराभूत झाल्यामुळे आता अधिक धोकादायक ते झालेले असू शकतात. आणि त्यामुळे ते त्यांच्याकडनं बदला घेतला जाण्याची, त्यांच्याकडनं असे काहीतरी कठोर निर्णय घेतले जाण्याची आणि सत्ता वाचवण्यासाठी प्रयत्न केले जाण्याची शक्यता आहे, असंही एक भीती या लेखकाने या ठिकाणी व्यक्त केलेली आहे. मला ह्या आंदोलनानंतर किंवा ह्या धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर जे काही मोदींच्या ऍक्शन्स दिसत आहेत किंवा जे काही वागणं दिसतं आहे, त्याच्यावरून मला असं वाटतंय की मोदी जखमी झाले आहेत हे तर खरं आहे, पण ही जखम जी आहे ती ठेच लागल्यामुळे झालेली आहे आणि ही ठेच मोदींना काहीतरी धडा शिकवून गेलेली आहे असं मला वाटतं. आणि तसं जर असेल तर मोदी वेगळ्या अर्थाने बदलतील असं मलाही वाटतं आहे. बघूया आता नेमकं त्या कपिल कोमेरेड्डीचं म्हणणं खरं ठरतं का मला जो वाटतोय ती शक्यता खरी ठरते, ते आपल्याला कळेल. या सरकारवर हिंदुत्ववादाला सपोर्ट करणे, अल्पसंख्याकांवर अन्याय करणे, असे आरोप पण या लेखामध्ये करण्यात आलेले आहेत. आणि त्यामुळे पण लोकांना असं वाटतंय की भारताची प्रतिमा वगैरे वगैरे. पण मी जे बघत आलोय, आपण जे सगळेच बघत आलेलो आहोत की मोदींवर हे आरोप काही पहिल्यांदा होत आहेत अशातला भाग नाही. त्याला वेगवेगळी कारणं आहेत, वेगवेगळे प्रसंग आहेत, घटना आहेत आणि त्यामुळे तसं होत आहेत. आणि हा तर मी जसं आधी सांगितलं की एका भारतीय लेखकाने लिहिलेला लेख आहे, लोक त्या दृष्टीने त्याच्याकडे बघतील. स्वतः राहुल गांधी जे एनडीएच्या विरोधातले विरोधी पक्ष नेते आहेत आणि भावी पंतप्रधान म्हणून त्यांना इंडिया आघाडी बघते आहे, असा एक माणूस विदेशामध्ये गेल्यानंतर, अमेरिकेत, इंग्लंडमध्ये सगळीकडे गेल्यानंतर या गोष्टी स्पष्टपणे बोलतो, असं घडतंय हे स्पष्टपणे सांगतो. त्यामुळे ह्या लेखाने खूप मोठा परिणाम होईल आणि प्रतिमा भंजन होईल आणि ते आधी बिलकुल झालेलं नव्हतं असं काही समजण्याचं कारण नाही असं मला वाटतं. या लेखातल्या दोन गोष्टी मात्र मला जरा गंभीरपणे घेतल्या पाहिजे आणि चिंताजनक आहेत असं वाटतं. त्या दोन गोष्टी कोणत्या? तर या लेखामध्ये लेखक असं म्हणतात की ह्या देशातला मीडिया जो आहे, म्हणजे त्यांनी पत्रकारिता असा शब्द वापरलेला आहे, जर्नलिझम, त्यांनी पत्रकारिता असा शब्द वापरल्यामुळे ओव्हरऑल सगळ्या मीडिया मोदींच्या सुरात गाणं म्हणतो असं एक विधान त्यांनी सरसकटपणे करून टाकलेलं आहे. आणि मला असं वाटतं की ते अन्यायकारक आहे. मेनस्ट्रीम मीडिया असं त्यांनी म्हटलं असतं तर एक वेळ आपण समजू शकलो असतो. मेनस्ट्रीम मीडियाची पण काही मजबुरी आहे, बदललेल्या परिस्थितीमध्ये त्यांच्या काही आर्थिक अडचणी आहेत आणि मोदी सरकारच नाही तर ते कोणत्याही सरकारला धार्जिणे होऊन याच्यापुढे ते जगत राहतील असा माझा अंदाज आहे, माझा अनुभव आहे. आणि त्यामुळे मेनस्ट्रीम मीडिया म्हटलं असतं तर ठीक आहे, पण त्यांनी ओव्हरऑल सगळे पत्रकारिता असं म्हटलेलं आहे. मेनस्ट्रीम मीडियामध्येही काही प्रिंट मीडियामधले काही वृत्तपत्र समूह असे आहेत की जे न घाबरता आजही मोदींच्या विरोधात स्पष्टपणे लिहित आहेत. सोशल मीडिया मोठ्या प्रमाणामध्ये मोदींच्या विरोधामध्ये, जसा मोदींच्या सपोर्टमध्ये सोशल मीडियावर खूप मोठ्या प्रमाणामध्ये चॅनल्स आहेत, तसे विरोधामध्ये, टोकाच्या विरोधामध्ये पण चॅनल्स आहेत. मोदींनी चांगलं केलं तरी वाईटच लिहितात आणि वाईट केलं तरी वाईटच लिहितात आणि ते चालू आहेत ते माध्यम. त्यामुळे सरसकट सगळ्या पत्रकारितेला त्यांनी जे काही सब घोडे 12% म्हणून जगासमोर आणलेलं आहे ते मला असं वाटतं की ते जरा अन्यायकारक आहे आणि खऱ्या अर्थाने मीडियाची, भारतातल्या मीडियाची प्रतिमा मलिन करणारा आहे असं मला वाटतं. दुसरा एक मुद्दा त्यातला चिंतेचा जो आहे तो असा आहे की त्यांनी ह्या आंदोलनाची थोडीशी पार्श्वभूमी सांगताना सरळ सरळ असं सांगून टाकलंय की भारतामध्ये काय होतं की लोक ट्युशन्स लावतात, कोचिंग क्लासेससाठी घरं विकतात, दागिने विकतात, कर्ज काढतात आणि मुलांच्या ट्युशनची फी भरतात आणि त्यामुळे हे भरल्यानंतर सुद्धा सरसकट पेपर फुटतात. सगळ्या स्पर्धा परीक्षांचे पेपर फुटतात, लोक पेपर विकत घेतात आणि उत्तीर्ण होतात. आता हे जे विधान आहे हे खऱ्या अर्थाने भारतीय विद्यार्थ्यांचं, भारतीय उमेदवारांचं प्रतिमा हनन करणारं आहे असं मला वाटतं. पेपर फुटत नाहीत का? पेपर फुटतात. बरं, आजच फुटत आहेत असतला भाग नाही, आधी पण फुटत होते.
वेगवेगळ्या राज्यांमध्ये पण फुटतात, सगळीकडे पेपर फुटतात. तो आपल्या व्यवस्थेला लागलेला काळिमा आहे, त्याच्यातले दोष आहे, ते दूर करण्याचे प्रयत्न आता समजा सरकार करतं पण आहे. पण त्याच्यामुळे सरसकट सगळ्या परीक्षांचे पेपर फुटतात असं जेव्हा तुम्ही आंतरराष्ट्रीय पातळीवर लिहितात, तेव्हा विशेषतः अमेरिकेमध्ये आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की मोठ्या प्रमाणामध्ये भारतीय तरुण, भारतीय बुद्धिमत्ता सगळी अमेरिकेमध्ये जाते, नोकऱ्यांच्या दृष्टीने असेल, व्यवसायाच्या दृष्टीने असेल. त्या लोकांविषयी आधीच ट्रम्प सारख्या नेत्यांनी देशामध्ये राग निर्माण करून ठेवलेला आहे की यांच्यामुळे तुम्ही बेरोजगार राहतात, यांच्यामुळे तुमच्या नोकऱ्या जातात. आणि अशा परिस्थितीत जर तुमची प्रतिमा अशी बनत असेल की पेपर फुटलेले विकत घेऊन हे लोक पास होतात आणि मग इथे येऊन नोकऱ्या करतात, तर हे ह्या विद्यार्थ्यांसाठी, या उमेदवारांसाठी धोकादायक आहे असं मला वाटतं. आणि मला या लेखातली ही दुसरी एक बाब आहे जी गंभीर आहे असं मला वाटतं, ती चिंताजनक पण आहे. पण किती केलं, ओव्हरऑल आपण जर याच्याकडे बघितलं तर भारतीय लेखकाने लिहिलेलाच हा एक लेख आहे, त्यामुळे जगातले वाचक त्याच्याकडे त्या दृष्टीने बघतील आणि त्या दृष्टीनेच त्याला गांभीर्याने किती घ्यायचं ते ठरवतील असं मला वाटतं. त्यामुळे आपण सोशल मीडियावर जी काही चिंता मी बघितली ओव्हरऑल व्यक्त होताना, ती चिंता करण्याचं फार कारण नाही असं माझं मत आहे. तुमचं मत काय आहे ते तुम्ही तुमच्या आमच्या कमेंट बॉक्समध्ये अवश्य नोंदवा. तुम्हाला वाटतं का की हे खरंच एवढ्या गांभीर्याने घेण्याची गोष्ट आहे, नाहीये, हे स्पष्टपणे लिहा. आणि माझी पुन्हा एकदा विनंती आहे की तुम्ही हे चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर ताबडतोब सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे नवीन एपिसोडची माहिती तुम्हाला लगेच मिळेल. तुम्हाला हा एपिसोड आवडला तर लाईक करा, शेअर पण करा. पुढचे विषय घेऊन मी येणारच आहे. तोपर्यंत नमस्कार.